मित्रांनो, आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, देशातील पहिले पेपरलेस मतदान कोणत्या राज्यामध्ये झालेले आहे? तर ते राज्य आहे मित्रांनो मध्य प्रदेश। तर मध्य प्रदेशमध्ये एका ग्रामपंचायतमध्ये हे पेपरलेस मतदान पार पडलेले आहे। मग आपल्याला मध्य प्रदेश चर्चेमध्ये आहे तर काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की मध्य प्रदेशची जी राजधानी आहे ती आहे भोपाळ। ओके, लक्षात असू द्या, भोपाळ हे मध्य प्रदेशची राजधानी आहे। ओके, आणि पेंच राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान येते। पेंच आपल्या नागपूरमध्ये आहे, लक्षात असू द्या। महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा ही मध्य प्रदेशला लागलेली आहे। दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस पाळला जातो। 2024 ची थीम आहे चेंजिंग द नॅरेटिव्ह ऑन सुसाईड। ओके, सो सुसाईड लक्षात ठेवायचं आपल्याला। ठीक आहे, त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे की जपानचा पहिला लाकडी उपग्रह जो आहे त्याचं नाव काय आहे? तर ते आहे लिग्नोसॅट। सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। कोणाचा आहे? जपानचा। त्यानंतर जपानची एक स्लिम मोहीम सुद्धा होती, लक्षात असू द्या, जे चंद्रयाना संबंधित होती। नेपाळ अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा 101 वा सदस्य देश बनलेला आहे। इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे जे मुख्यालय आहे हरियाणा भारत या ठिकाणी आहे आणि 100वा सदस्य देश होता पॅराग्वे। तर हे सर्व पॉईंट्स लक्षात ठेवा। मग आपला जे इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे याची स्थापना ही 30 नोव्हेंबर 2015 रोजी करण्यात आली होती। ओके, हा एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवायचा आहे। भारत आणि फ्रेंच यांनी तो प्रस्ताव मांडलेला होता। आता बघा मित्रांनो, क्वाड संघटना चर्चेमध्ये आहे। क्वाड म्हणजे 4, लक्षात ठेवा। ओके, सो क्वाड संघटनेची स्थापना ही 2007 मध्ये करण्यात आलेली होती आणि यामध्ये 4 देश आहेत। ते कोणकोणते बघा? भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया। आणि यांचा एक युद्ध सराव पण असतो, तो म्हणजे मलबार युद्ध सराव, लक्षात असू द्या, मलबार युद्ध सराव। ओके, त्यानंतर चर्चेतील अरालम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये येते? तर ते येते केरळमध्ये आणि कन्नूर या ठिकाणी आहे, केरळ या राज्यामध्ये। ओके, सो पाठ ठेवा, कारण असंच तुम्हाला आठवत असेल कंबाईनच्या एक्झामच्या वेळेस औरंग राष्ट्रीय उद्यान विचारलं होतं आसाममधलं। ओके, सो यावेळेला जास्त चान्सेस आहे की अरालम वन्यजीव अभयारण्य आपल्याला विचारलं जाऊ शकते, जे की कन्नूर केरळ या राज्यामध्ये आहे। गुणोत्तर असणारं राज्य आहे केरळ। केरळचे जे लिंग गुणोत्तर आहे ते आहे 1084 आणि लिंग गुणोत्तर हे 1000 पुरुषामागं किती स्त्रियांची संख्या आहे या पद्धतीने ते मापन केलं जाते। तर केरळमध्ये आहे 2011 नुसार 1084। ओके, महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर हे रत्नागिरीमध्ये आहे 1122 इतकं। ओके, लक्षात असू द्या। आपलं जे चॅनल आहे ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे, डिसेंबर 2023चा आहे आणि 24चा जो इंडेक्स आहे बघा, तर 4th हवामान बदल जागतिक निर्देशांक 2024। तर बघा मित्रांनो, 4th नंबरवर आहे डेन्मार्क, कारण पहिले 3 नंबर खाली ठेवण्यात आलेले आहे, कारण कोणाचीही अशी कामगिरी नाही आहे चांगली। तर 4 नंबरवर आहे डेन्मार्क, 5 नंबर स्टेनिया, 6 नंबर फिलिपाईन्स आणि आपला नंबर लागतो 7व्या नंबरवर। ओके, आता एक प्रश्न चर्चेमध्ये होता की हवामान निधीमध्ये सर्वाधिक निधी देणारा पहिला देश कोणता आहे? तर तो आपला भारत आहे। पॅरिस करार 2015 मध्ये झालेला होता, याला COP21 सुद्धा म्हटलं जाते, COP21 लक्षात असू द्या। तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा COP29 ही परिषद कुठे पार पडलेली आहे? ओके, COP29। चला, मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे IMD भारतीय हवामानशास्त्र विभाग तर स्थापना झालेली आहे 1875 मध्ये आणि या स्थापनेला 150 वर्ष पूर्ण झालेले आहे। मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी, त्यामुळं भारतीय हवामान विभाग तुम्हाला इथे पाठ ठेवायचा आहे। जागतिक हवामान विभाग स्थापना आहे 23 मार्च 1950 आणि म्हणूनच बघा 23 मार्चला जागतिक हवामान दिवस सुद्धा आपण साजरा करतो। मुख्यालय आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी। ओके, 22 मार्चला जागतिक जल दिवस असतो, हा एक पॉईंट लक्षात ठेवा। महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर या ठिकाणी असून हे महाराष्ट्रातलं पहिलं कृषी विद्यापीठ आहे। या विद्यापीठाने पल्लवी व श्रावणी या 2 जाती शोधून काढलेल्या आहे, यावर सहसा रोग येत नाही। तर पल्लवी हे तुरीची जात आहे, तर श्रावणी ही जी वालाची शेंग असते मित्रांनो त्याची ही जात आहे। तर ह्या दोन्ही जाती तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवा। ओके, जसं श्रद्धा शबुरी ही बाजरीची जात आहे या पद्धतीनं। 58वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार 2024 यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे बापलेक। ओके, आणि एकूण 7 पुरस्कार या चित्रपटाला मिळालेले आहे। महाराष्ट्रातून पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे मुंबई ते वाराणसी दरम्यान। आणि लक्षात असू द्या, यापूर्वी जी वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती त्याच्या ज्या पहिल्या महिला चालिका होत्या त्या होत्या सुरेखा यादव। पहिली वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावलेली होती, सुरुवात 2019 मध्ये झालेली होती। राष्ट्रीय क्रीडा दिवस हा 29 ऑगस्टला साजरा केला जातो। मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस असतो
त्यामुळे 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस आहे. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असं म्हटलं जाते. तर 15 जानेवारीला राज्य क्रीडा दिवस महाराष्ट्र शासन करत आहे. कारण या दिवशी कोणाचा जन्म झाला होता तर खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारीला झाला होता. त्यामुळे राज्य क्रीडा दिवस म्हणून महाराष्ट्र सरकार 15 जानेवारी साजरं करणार आहे. रेल्वे बोर्डचे पहिले दलित अध्यक्ष आणि CEO सतीश कुमार हे झालेले आहे. पूर्वी कोण होते तर त्या होत्या जया वर्मा सिन्हा. ह्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या आपल्या रेल्वे बोर्डच्या. मग रेल्वे बोर्डची स्थापना केव्हा झाली? 1905 मध्ये. तत्कालीन गव्हर्नर कोण होता? लॉर्ड कर्झन. कारण लॉर्ड कर्झनच्याच काळामध्ये बंगालची फाळणी झाली होती 16 ऑक्टोबर 1905ला. आणि म्हणून बघा 16 ऑक्टोबरला करण्यात आला होता. 16 ऑक्टोबरला शोक दिवस साजरा करण्यात आलेला होता. ओके, तर शोक दिन होता 16 ऑक्टोबर. चर्चेतील दिघी बंदर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तर ते आहे रायगडमध्ये. हे औद्योगिक क्षेत्राचं बंदर असणार आहे. दिघी बंदर रायगड. तृष्णा मोहीम सध्या न्यूजमध्ये असून ते इन्फ्रारेड पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. तो भारत आणि फ्रान्सचा प्रोजेक्ट आहे. आणि एक युद्ध सराव सुद्धा आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यान एक युद्ध सराव आहे. त्याचं नाव आहे वरुण युद्ध सराव. ओके, कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता, कुठल्याही प्रकारचा टाईमपास न करता ओनली टू द पॉईंट जाणार हे आपलं चॅनल आहे मित्रांनो. जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. SDG इंडेक्स म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 23-24मध्ये प्रथम क्रमांक उत्तराखंड राज्याने पटकावलेला आहे. तर 7व्या नंबरवर आहे आपला महाराष्ट्र. पशुपालनामध्ये पण महाराष्ट्राचा 7वा नंबरच लागतो. सर्वात शेवटी तर SDGमध्ये सर्वात शेवटी जे राज्य आहे ते आहे बिहार. आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आहे, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर तो आहे 129वा आणि फर्स्ट नंबरवर आहे आईसलँड. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे प्रश्न. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.